घटस्थापनेचं औचित्य साधून खरवई जुवेली गावामध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये पार पडला। या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे बदलापूर शहराध्यक्ष शरद तेली तसेच माजी नगरसेवक राजेंद्र धुळे, उद्योजक स्वामी डार्विन इत्यादी प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खरवई जुवेलीचा परिसर हा झपाट्यानं विकसित होत असून परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या ही गंभीर आहे। त्यासाठी नवीन पाण्याची टाकी व परिसरातील तलाव सुशोभीकरण आणि भव्य गार्डनसाठी निधी मंजूर करण्याची मागणी राजेंद्र धुळे यांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे केली। परिसर हा जो खरवई परिसर आहे अतिशय झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे इथे पाण्याची एकच टाकी आहे, तर आम्हाला पाण्याच्या टाक्या वाढून पाहिजे। तर आमदार साहेबांनी यापूर्वीच आपल्याकडे मानकिवली गावामध्ये एक पाण्याची टाकी अमृत योजनेमध्ये मंजूर केलेली आहे। आता तिचंही काम चालू होणार आहे। त्यानंतर मी साहेबांना परत विनंती केली की साहेब, तुम्ही जर आम्हाला या मैदानाच्या तिथे सिद्धी सिटीजवळ जर एक पाण्याची टाकी जर दिली तर म्हणजे आमच्या जो परिसराचा जो पाण्याचा प्रश्न कायमचा निघून जाईल। तर ती मागणी साहेबांनी आमची मान्य केलेली आहे, त्याबद्दल साहेबांना मी धन्यवाद देतो। तसेच साहेब, ग्रामस्थांच्या वतीने आमचा जो खरवईला जो तलाव आहे तर त्या तलावाच्या सुशोभीकरणाची आमच्या ग्रामस्थांची एक मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट का आमचा परिसर जो डेव्हलप झालेला आहे तर आमच्या परिसरामध्ये साहेब एकही गार्डन नाही, तर त्या कोपऱ्याला एक गार्डन आणि खेळणी लावली तर एक महिलांना आणि मुलांसाठी एक ती सोय एकदम उपलब्ध होऊ शकते। कारण एकही गार्डन नाही, त्यामुळे त्याच्यासाठी एक आम्हाला या दोन गोष्टींसाठी तलाव आणि गार्डन यासाठी साहेब तुम्ही लक्ष घालून निधी मंजूर करावा, एवढीच मी आपणास विनंती करतो। सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो। आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आणि त्याचाच खऱ्या अर्थाने रस्त्याचं भूमिपूजन करण्याचा जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे, या विभागाचे आमचे सहकारी राजेंद्र धुळे हे सतत पाठपुरावा करत असतात की या भागातले रस्ते चांगले झाले पाहिजेत आणि नागरिकांना चांगल्या प्रकारचे रस्ते मिळाले तर नागरिक खुश राहतात। ही त्यांची जी भूमिका आहे ती आपण सगळ्याच बदलापूरमध्ये जे करतो आहे त्यामध्ये अग्रेसिव्हपणे पैसा आणि निधी याच्यासाठी पाठपुरावा करणारा आपला हा राजेंद्र धुळे हा कार्यकर्ता आहे। आणि त्यामुळं जवळजवळ त्यांचा सगळाच हा परिसर सगळ्यात जास्त डेव्हलप होणारा, नवीन मोठे कॉम्प्लेक्स या भागात आलेत, पण त्यांना सगळ्यांना लोकांनी मागाच्या अगोदरच सिमेंट काँक्रीटचे रस्ते त्यांनी दिलेत, त्याबद्दल त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। विशेषतः पाणी पुरवठ्याच्या बाबतीत त्यांनी आता जे सांगितलं त्यांच्याकडून अजूनही एक राहिलं की 75 MLDचा एक प्लॅन्ट आपण उभा केला ना, त्यालाही तो पंपही 75चा तो आणि 30 ते दोन्ही पंप राजेंद्र धुळेंच्याच मागणीनुसार आपण आता मागच्या आठवड्यात चालू केलेत। MSCBचा लोड त्याला 1-2 दिवसात मंजूर होईल आणि ते पाणी या भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळेल अशा प्रकारचं चित्र आता खरवई परिसरातलं होतं आहे। तळावाच्यासाठी त्यांनी DPR दिला लगेच तयार करून, तर त्याला 3 कोटी रुपयाचा निधी मी ताबडतोब मंजूर करून देईल। 3-4 कोटी मागितले तरी मिळतील, त्याला काही अडचण राहणार नाही। गार्डनच्या बाबतीतला मी पाहून घेईल, मला आताच आमचे बाकी कार्यकर्त्यांनी पण सांगितलेलं आहे, पण गार्डनसाठी या भागात नसेल तर ती गार्डनसुद्धा आपण करून देऊ। कारण हा रस्ता सगळ्यात महत्त्वाचा रस्ता होतो आहे। आपण आता होप इंडियाच्या जवळचं चौक पण एक फार मोठा करतो आहे आणि चौकाच्या समोरची जी झोपडपट्टी होती ती आता संपूर्ण आपण आता काढलेली आहे। एक 2-3 दिवसामध्ये ती सगळी साफ करतो आहे। त्याच्यावर एक सायकल ट्रॅकिंगचा एक या भागाला सुविधा करतो। मुलांना, ज्येष्ठांना सायकल ट्रॅकिंगला बदलापूरमध्ये कुठं सुरुवात नव्हती, ती सुरुवात याच भागातून करतो आहे, त्यालाही पैसे देतो आहे आणि निधी देतो आहे। एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या तर एक चांगलं काम या भागात होतं आहे। हा रस्ता वांगणीपर्यंत 100% काँक्रिटीकरण आपण करतो आहे। जवळजवळ 125 ते 150 कोटी रुपये त्याच्यावर आता कामं चालू आहेत, ती पूर्ण होतील। या बाजूला परत हा रस्ता पुढं गेल्यानंतर याच्या चिखलोलीपर्यंतसुद्धा आपली हद्द नाही, DMartच्या जवळची हद्द ही अंबरनाथ नगरपालिकेची आहे, पण त्यालाही 45 कोटी रुपये दिलेत। त्याचं टेंडरही झालं आहे, एक 10 ते 12 दिवसामध्ये ते काम सुरू करतो आहे आणि एक चांगल्या प्रकारचा रस्ता होतो आहे। नगरपालिकेच्या हद्दीमधले सगळे रस्ते सिमेंट काँक्रीट करतो आहे। राहिलं आहे फक्त आता माझा MIDCचा पट्टा, तर MIDCच्या सर्व रस्त्यांसाठी आपण आता त्याला 50 कोटीचा निधी मंजूर केला आहे। MIDCतले रस्तेसुद्धा सगळे सिमेंट काँक्रीटचे करतो आहे। डांबरमुक्त बदलापूर
हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपण करतोय। भविष्यात 25-30 वर्ष बदलापूरकरांना रस्त्यांसाठी पैसे लागणार नाही असं नियोजन आपण या नगरपालिकेत केलं आहे। तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायला लागतील की नागरिकांनी एवढं चांगलं सहकार्य केलं आहे, हे असं कुठेही सहकार्य होत नाही आणि त्याचमुळे ही कामं घडतात। मनापासून आपण हा निधी त्यांना दिलेला आहे, करतोय।